तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आता झाले आहे संध्याकाळ म्हणजे तुम्हाला दाखवतो किती वाजले ते. मित्रांनो, घोटाळा झाला दिवसाचा असले. एवढा मोठा घोटाळा झाला आहे ना. हो का, बैल 5 वाजले ते करेक्ट. तर काय झालं सांगतो तुम्हाला. तर मी गेलो होतो आज सकाळी 4 वाजता पंढरपूरला. 4 वाजता गेलो, इथून 4 वाजता निघालो आणि पोचलो, पाऊण तासात पोचलो मी. तर तिथे काम होतं थोडंसं आपलं छोटंसं. आजींना घ्यायचं होतं आणि दर्शन करून आणायचं होतं तिथून खालचं इस्कॉन मंदिरामधलं. आणि विठ्ठलाचं चरणदर्शन नाही, मुखदर्शन पण झालं नाही. चरणदर्शन तर लांबच, मुखदर्शन पण झालं नाही. प्रदक्षिणा फक्त केली आणि कळसाचं दर्शन घेतलं विठ्ठलाच्या मंदिराच्या. आणि नंतर ना आलो दुपारी 2 वाजता घरी आलो. आणि त्याच्यामुळं कालची रील किंवा सकाळचा लॉंग व्हिडिओ यूट्यूबवरचा लवकर पडला आपला. आणि इंस्टाग्रामवरची रील उशिरा पडली. मला वाटते 11:30-12च्या आसपास पडली असं. मी तर रील अपलोड केली गाडीवरतीच, कारण तिथं रेंज नव्हती आणि फोन पण अलाउड नव्हता तिथं. अलाउड म्हणजे चार्ज ही नव्हता वापरायचं. कसा गर्दी तर लय होती ना, त्याच्यामुळे फोन वापरता येत नव्हता. कोणी घेतला म्हणजे काय करायचं. तर त्याच्यामुळे आपल्याला ब्लॉग सुरू करायला उशीर झाला मित्रांनो. आणि अण्णा मम्मी नाहीत घरी, अण्णा मम्मी गेलेत बाहेर. तर आता मी आणि बाबाच आहे घरी. तर करूया आपलं गायींचं काम. मित्रांनो, डोकं दुखतंय भरपूर, झोपच झाली नाही. 4 वाजता मी गेलो इथून, 4 वाजता गाडीवरती उठलो तर 3 वाजता. लय लवकर उठलो होतो आज. तर आणि आपण आज काय केले बघा. तर करूया गायींचं काम आता आपण 5 वाजताचं संध्याकाळचं. दिवसभर आपल्याला शूट पण काय करता आलं नाही. आलेलं की मी झोपलो होतो, आत्ताशी उठलो, म्हणलं ब्लॉग तर सुरू करावं. तर इथं बघा, आपण म्हणजे अण्णाने सकाळी सरकी पेंट फोडली बघा. कसं आहे, ही सरकी पेंट फोडली आणि इथं बघा चमचम दिसले, इथं भिजत घातली बघा. आता ही आज टाकायची. तर घेऊया काय आतमध्ये. आणि आपण टाकली आहे पेंट आणि सरकी पेंट. हो का, ही पेंट आहे आणि ही सरकी पेंट भिजवून टाकलेली आहे. म्हशीला पण टाकली, सगळ्यांना टाकली आज, कारण की भुसा संपला आहे मित्रांनो, त्याच्यामुळं टाकायचं आहे. चला ग मित्रांनो, ह्यांना चला म्हणायच्या आधी कपिलाला बांधून ठेवूया आपण, नंतर कपिलाला एक त्रास देईल. एकतर डोकं दुखतं आहे माझं, लय गाडी चालवली आज बुलेटची पण. वारं होतं लय भरपूर आणि ऊन होतं लय. का ग चमचम, तुला आहे का काय त्रास? हां, चला ग आधी कपिलाला बांधूया आपण. गाहुली पाहिजे महत्त्वाचं म्हणजे ते. हे बघा तिघीजण आलो. ये इकडं तू, ये इकडं बाय, तू ये इकडं बाय तू. हां, गाहुली. तर कपिलाला बांधला आहे आपण फायनली. चला ग, चला म्हणजे थांबा, गेट उघडू द्या. थांबा पूर्ण गेट उघडू द्या. रेडे, तू कपिलाची नाटकं टाकाय नाही त्याचं. जाऊ द्या. दमान जावा पलीकडे जावा. एक जण जावा. गेले बघा, सगळे पळतच गेले ते. दमान जावा. कसे शिस्त. तिकडं कुठं चाललं, इकडं जा. एकमेकच खाऊ नका. कसं आहे, एकदम भारीपैकी आले का नाही काय. कपिलाला बांधलं की कसं लागते पेंट, कसली लागते सरकी पेंट, कसली आहे? हां, नुसती पेंट खाती बघा. हे कपिलाला बांधलं आज मित्रांनो आपण. कपिलाला आज काय सुद्धा त्रास दिलेला नाही. नाहीतर सगळी मतनं शिरती, नाहीतर सगळ्या गायाच्या गोळक्याच्या मध्ये शिरती ती. आणि इथे गोट्यात बांधूया सगळ्या गाय आता. तर फायनली सगळ्या गाय बांधून झालेल्या आहेत आपल्या कडी लावून. तर चमचमला बाहेर सोडूया आपण. चल ग चमचमला त्रास देऊ नको लय आज, मला गाजर आहे. चल इकडं, चल की इकडं चल. महाकाल रेडी सर, साईडला रेडी. चला पळा की, पळ. महाकाल रेडी, तुला भीती ती चमचम, भीती तुला. अगं काय करताय, गेली बघा पळत चमचम. तिकडे जाणार. हो का, गेली. मित्रांनो, कोंबड्या खातो. कोंबड्या कशा द्या दिसल्या, कोंबड्या कशा द्या खातो करते ते. तर टाकूयात आपण गायांना खायला, टाकूया म्हणजे वैरण टाकूया. का ग रेडे, आणू खायला तुला? हां मित्रांनो, मांजर कुठं वरडतंय बरं, कुठं वरडतंय नेमकं? हो का मांजर मेव इथं बसली. काय मांजरीने
कपिला ओरडली बघ. गेली मांजरवर पत्रा बिकडी मांजर आहे आपली बिकडी. दूध पिती बाबांच्या मांडीवर बसती. उंदर पण खाती. दूध पण फक्त लागतं. भाकरी भाकरी खात नाही. काय खाते माहिती आहे का? भाकरी नाही खात, चपाती खाती, उंदरं खाती आणि दूध पिती. एवढंच करते. भाकरी खातच नाही ती. टाकूया काय ना खायला. इथं पाटी. आणि मित्रांनो ही जी आपलं बहुत आहे का नाही, बहुत माझी अलीकडच्या 2 बॅग आहेत का, ही काळी आहे आणि 1 टनाची एक बॅग आणि ती 3 टनाची बॅग. तर त्याच्यामध्ये कणसं नाही ती म्हणजे त्या मक्काला कणसच नव्हती. त्याच्यामुळं काय केलं आहे, बिगर कणसाची बॅग आहे. नुसतं वाळलेलं आहे. मकाच वाळलेली होती, वली होती तशी थोडी वाळायला लागली होती. तर ह्यातली अर्धी पाटी आणि ह्यातली अर्धी पाटी टाकायची. असं टाकायचं मित्रांनो. व्ह्यू बघा इकडचं कसं आहे पहिला. आज व्ह्यू जबरदस्त नाही जर. आणि मित्रांनो तुम्ही शेतकरी असाल का नाही, जो कोणी शेतकरी जर व्लॉग बघत असेल आपला, तर ह्या झाडाला काय झालं आहे, जास्वंदाचं झाड आहे, तर ह्या झाडाला असं काय झालं आहे ते तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. काय झालं आहे काय कळलं नाही ह्याला, असं काय झालं आहे. जर कोणाची बी सायकली वगैरे झाली असेल का नाही, तर त्यांच्यासाठी हा एक प्रश्न आहे. हो का, इथं हिरवं आहे बघितलं का, इथं एकदम हिरवं आहे, हिरवी पाण्याची सगळी. आणि इकडं बघा कसं झालं आहे. आणि फुलांचा वास पण खराब येतोय, लय खराब वास येते फुलांचा. टाकूया खायला. तर आपण ही शेवटची पाट्या घेऊन चाललो आहे. हे बघा ही खातसुरी नाही ती. का गं खायचं आहे का नाही तुला? नुसती कंस लागते ते बघा ह्यांना. एवढं दावणी गच भरलं तरी खायचं नाही, नुसते कंस पाहिजे ते. कंस पाहिजे ते. का गं तू? तर आपण सगळ्या काही नखरा टाकलेलं आहे. हो हो तोंड कसं वर काढलं आहे. हो का, हे नुसतं चकती आहे तेव्हा तिनं तर तोंडच वर काढलं आहे. खात नाही ती मित्रांनो हे कंसाशिवाय. एवढी तर चवीची आहे ती. त्यांना पण काय म्हणतात नाही, कारण की कंसच नाही त्यात. कंस असल्याशिवाय खातच नाही ते. आणि मित्रांनो किती खराब निघाले तुम्हाला दाखवतो. हे बघा कुठे गेलं. हे बघा एवढं खराब निघालं. ही तरी 5 पाट्या खराब आहे. 5 पाट्या वाळल्या मकाचं कधी सुद्धा बहुत भरू नका मित्रांनो. हे बघा सगळं खराब झालेलं आहे. हे बघा मधला तेवढा टपका चांगला आहे, साईडचं खराबच झालं आहे. हो का, आणि बहुत भरून किती दिवस झाले ते, लगभग 7-8 दिवस झाले असतील फक्त. हो का तुम्हाला दाखवतो. हो का सगळं खराब झालं दिसलं, सगळं खराब झालं. ही खराब आहे ही हो का, हे चांगलं आहे. असं झालं हे तर चांगलंच आहे. हो का, ह्यात कशी कंस आहेत, कंस असल्याशिवाय मुरत नाही असं आहे. तर झालेलं आहे गायांचं आपलं सगळं काम म्हणजे खायला टाकलं, गाय आतमध्ये घेतल्या, पेंड वैरण झालेली आहे. तर थांबूया जरा आता आणि नंतर ना कामाला लावूया. दुधाच्या धारा काढूया. अण्णा येतील तोपर्यंत मग धारा काढूया. तोपर्यंत बसूया काहीतरी एडिटिंग करत बसतो तोपर्यंत मी, कारण की मला व्हिडिओ एडिटिंग करायचं भरपूर. कालचा एक व्हिडिओ एडिटिंग करायचा आहे, आजचा एक करायचं. तर मित्रांनो आपण बसलो होतो घरावरती एडिटिंग करत, आणि समोरचा व्ह्यू बघा कसला खतरनाक कसं आहे दिला. एकदम असा निसर्गरम्य वेळ हे बघा व्ह्यू. बघा इकडं, बघा इकडं चंद्र आहे बघा कसं आहे, आणि इकडं सूर्य बरोबर. हो का हित खाली गेला आहे, हित मगाशी बघितलं मी. कुठले स्कॉर्पिओ S11 गाडी ब्लॅक कलरमध्ये, आणि इकडं व्ह्यू आहे. इथं बसलो वाऱ्याला एकटाच मी व्ह्यू बघत. मी इथं एडिटिंग करतो आणि इकडे व्ह्यू बघतोय. कसं आहे असं व्ह्यू बघायचं, बाहेर दिसते प्रत्यक्षात बघायला बरं का. तर मित्रांनो संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत 8 करेक्ट, आणि आपण बघा काय करतोय. आपण अजून इथंच आहे. मी झोपलो होतो तर जरा डोकं शांत झालेलं आहे आपलं थोडं. तिकडे चंद्र आहे. आता जाऊया खाली. मम्मी अण्णा आलेली असतील बहुतेक असं वाटतंय मला. व्ह्यू कसा झाला बघा डिम एकदम. तर मित्रांनो झाले आहे संध्याकाळ. आपलं गाय बाहेर सोडायचं काम चालू आहे बघा. इथं बघू शकता ट्रॅक्टरची लाईट लावून आपण ट्रॅक्टरवर धारा काढलेल्या आहे. त्या चमचमला पाजायचं आहे आपल्याला दूध. का का चमचमी तर भरला आहे दूध बाटलीमध्ये. चमचम कशी करते प्यायला, दूध प्यायचं चालू आहे बघा चमचमचं. कसं दररोज 2.5 लिटर दूध पाजायचं बघा ह्याला. सकाळ 2.5 लिटर, संध्याकाळ 2.5 लिटर, म्हणजे किती झालं 5 लिटर दिवसाचं दूध झालं. एका गायचं दूध ह्यालाच गेलं सगळं प्यायला. चमचम बाहेर दिसते पण चार्ज.
हो इथं होल आहे बघा, तोंडावर सगळं गेलं. झालंय पिऊन झालंय, राहिले का काय सगळे फेस करून टाकलाय तोंडाचा. तर झालं आपलं सगळं काम गायचं. किती वाजले ते बघा, 9:30 वाजत आलं ते. आणि करूया आता जेवण. जेवण म्हणजे आज एकादश आहे. आज किती तारीख आहे? 27 ना, 27 तारीख आहे बघा. आज एकादश आहे त्यामुळं काय मला मला काय फराळाचं खा किती हाय की ना, आंबा खा त्यातला, केळ खा. आणि मी म्हणते ग्लासभर दूध पे. कायच केलं नाही मित्रांनो मला. एवढंच बाई. हां. तर अण्णा हे त्याचे होते ते, मी त्याचे होते बघा. कसं आहे तर करूया जेवण. जेवण म्हणजे प्रसाद घेऊया एवढा. तर मित्रांनो झालं आपलं जेवण. ते फराळीच खाल्लं आणि एक आंबा खाल्लाय पण तेवढं. आता याच्यावर झोपायचं. तर तिकडे बघा आपण आलो कुठं घरावरती मगाशी जिथं होतं. शॉर्ट व्ह्यू कसा आहे, नाईटचा व्ह्यू. तर आजचा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. भेटू आता परत त्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि उद्याचा ब्लॉग एकदम सरप्राईज असणार आहे तुम्हाला. आपल्या घरी एक लय मोठं काहीतरी असं घडणार आहे. तर तयार राहा उद्याचा ब्लॉग बघण्यासाठी. बाय.